सर्वात महत्त्वाचा प्रश्न जर कोणता असतो अभ्यास करताना तर तो असतो की सर बुक लिस्ट काय असावी, कोणत्या पुस्तके विकत घ्यायची, कोणते टॉपिक वाचायचे, काय करायचं, हे सर्वात महत्त्वाचे प्रश्न असतात. तर जे नवीन मुलं आहेत त्यांनी भरपूर मला मेसेज येतात मुलांचे की सर बुक लिस्ट पाठवा, कंबाईनसाठी काय वापरू, कोणत्या विषयाचा अभ्यास आधी करू, कोणता नंतर करू, काय सोपा आहे काय कठीण आहे. खूप मुलं वर्ष अभ्यास करतात आणि नंतर एक दीड वर्ष 2 वर्ष झाल्यानंतर पण त्यांचा प्रश्न तोच असतो की सर कंबाईनसाठी या विषयासाठी कोणती बुक वापरू, त्या विषयासाठी कोणती बुक घेऊ, सर बुक लिस्ट पाठवा. तर या व्हिडिओमध्ये आपण कंबाईनची प्रिपरेशन करताना कोणकोणती बुक्स घ्यावीत आणि प्रॉपर बुक लिस्ट कशी असावी तर त्याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. एका विषयाचा सविस्तरपणे आपण जाणून घेऊया की कोणकोणती बुक टॉपर्स वाचत आलेले आहेत आणि कोणती प्रॉपर आपण बुक्स वाचलेली पाहिजे. ठीक आहे. भरपूर मुलं असतात की त्यांना बाजार मार्केटमध्ये बघितलं तर कित्येक पुस्तकं एकाच विषयासाठी उपलब्ध असतात, पण ती पुस्तकं घ्यायची की नाही घ्यायची त्याबद्दल पण बोलूया. बघा, आता जो तुमचा कंबाईनचा सिलेबस आहे तो प्रिलिम्ससाठी आणि मेन्ससाठी जवळपास सारखा सिलेबस आहे. जसं आधी गट ब ला जे विषय होते PSIच्या विषय, PSIला किंवा STI ला तर त्यांचे वेगवेगळे जसं PSIला कायदे यायचे, STIला अर्थशास्त्र वगैरे जास्त यायचं, तसं आता नाही राहिलं. तर सर्वांसाठी मेन्स ही सारखी गेलेली आहे. त्याचप्रमाणे गट क साठी पण त्याच प्रकारे काही तसं आहे. म्हणून माझ्या मते मला असं वाटतं की जे काही आपण आता कोर सब्जेक्ट करणार आहोत ते एकदम प्रॉपरली केलेले पाहिजे. एकदम कोणती पुस्तक वाचून चालणार नाहीत, तर एकदम रेफरन्स बुक वाचूनच आपल्याला ते सर्व विषय करावे लागतील. कारण की मेन्सला प्रीला सर्व सारखे विषय असल्यामुळं सर्व मुलांचा अभ्यास एकदम प्रॉपर झालेला असतो आणि आपल्याला कुठेतरी त्यामध्ये बाजी मारायची असते. ठीक आहे. त्यामुळं बुक लिस्ट ही प्रॉपर असणं फार 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 महत्वाची आहे. ठीक आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये काय बुक लिस्ट असावी प्रत्येक विषयासाठी ते बघणार आहोत आणि समोर पुन्हा दुसरा व्हिडिओ मी आणेल. त्याच्यामध्ये अभ्यास करताना काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि कोणत्या गोष्टीचं पालन करावं आणि काय काय गोष्टी करू नये त्याबद्दल मी बोलणार आहोत. ठीक आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर बघा, सर्वप्रथम म्हणजे कंबाईनसाठी तुमचे जे स्कोरिंग सब्जेक्ट असतात ते असतात राज्यशास्त्र आणि दुसरा असतो भूगोल. ठीक आहे. राज्यशास्त्रामध्ये तुम्ही आउट ऑफ घेऊ शकता. त्यानंतर भूगोलमध्ये सुद्धा पूर्ण ते मार्क्स घेऊ शकता आणि ते घ्यायलाच पाहिजे, कारण की सर्व विद्यार्थी त्यामध्ये जवळपास आउट ऑफ मार्क्स घेतात आणि तिथंच तुमचं मेरिट ठरत असतं. तुम्ही इन आहे की आउट आहे त्या 2 विषयावर तुमचं अवलंबून असतं. जर या 2 विषयामध्ये तुम्ही जर गणले एकदम कमी मार्क्स आले तर तुम्ही समजा बाहेर आहात. ठीक आहे. कारण की बाकी विषयामध्ये सर्वांना जवळपास -+ सारखेच मार्क्स येतात. या विषयात तुम्हाला मार्क्स चांगले येणं ते आवश्यकच आहे. तर बघा, सर्वप्रथम आपण क्वालिटी बघूया. क्वालिटीसाठी कुठलाही विचार न करता तुमच्यासाठी 2 बुक प्रॉपर आहेत. ते म्हणजे पहिली म्हणजे रंजन कोडंबे सरांची राज्यशास्त्र आणि त्यानंतर जे लक्ष्मीकांत इंग्लिशमध्ये जे UPSC वाले वापरतात त्याचं मराठीचं जे व्हर्जन आहे के सागर पब्लिकेशनचं, तर लक्ष्मीकांत ते बुक तुम्ही वापरू शकता. पण मी सजेस्ट करेल की जे रंजन कोडंबे सरांची क्वालिटी आहे ते वापरा, कारण की त्यामध्ये तुम्हाला पंचायत राज थोडंसं डिटेल महाराष्ट्राच्या दृष्टीनं चांगलं मिळेल. तर रंजन कोडंबे सरांची तुम्ही क्वालिटी अवश्य घेऊ शकता. ठीक आहे. ज्यांना कोणाला एकदम वास्ट अभ्यास करायचा असेल, असं वाटत असेल की अजून काहीतरी नवीन वाचायला मिळावं, त्यांनी लक्ष्मीकांत घेऊ शकता. ठीक आहे. पण माझं सजेशन राहील आणि भरपूर लोक प्रिफर करतात तर ते रंजन कोडंबे सरांची क्वालिटी प्रिफर करतात. ठीक आहे. तर तुम्ही राज्यशास्त्राची क्वालिटी रंजन कोडंबे सरांची बुक घेऊ शकता. त्यानंतर दुसरा विषय आहे तो म्हणजे स्कोरिंग भूगोल. ठीक आहे. भूगोलासाठी बघा, सर्वप्रथम 5वी आणि 11वीची स्टेट बोर्डची बुक तुम्ही घ्या. ठीक आहे. ती एकदम सोप्या लँग्वेजमध्ये आहे. ते तुम्ही वाचून लगेच त्याला तुम्ही साईडला करू शकता. ठीक आहे. एकदम कमी कालावधीमध्ये तुमची वाचन होऊन जाईल आणि ते अवश्य वाचा. एकदम बेसिक तुम्हाला त्याच्यातून नॉलेज मिळून जाईल आणि खूप महत्त्वाचं त्यामध्ये दिलेलं पण आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्राच्या भूगोलसाठी 2 पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत बेस्ट. ती एक सौदी सरांची आणि एक आहे दीपस्तंभची. ठीक आहे. तर ज्यांना एकदम भूगोल समजायला अवघड वाटत असेल तर त्यांनी दीपस्तंभची प्रिफर करावी, कारण की दीपस्तंभ म्हणजे थोडंसं तुम्हाला विशाल असं मॅपद्वारे म्हणा किंवा एक आकड्याद्वारे एक वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि रंगीबेरंगी ते तुम्हाला लवकर समजून येईल. आणि ज्यांना असं काही आवश्यकता नसेल तर त्यांनी सौदी सरांची बुक प्रिफर केली पाहिजे. त्यामध्ये एकदम डिटेल आणि खूप छान पद्धतीने त्यांनी विश्लेषण केलेलं आहे सरांनी. तर
दोन्ही तुम्ही घेऊ शकता. माझं राहील की जर तुम्ही एकदम बेसिक वगैरेच्या समोर गेलेले असाल तर तुम्ही सौदी सरांचं महाराष्ट्राचा भूगोल घ्या. ठीक आहे. त्यानंतर भारताचा भूगोल करण्यासाठी बघा, भारताचा भूगोल हे भगीरथ प्रकाशनचं कपिल पवार सरांचं बुक येते भारताचा भूगोल, ते तुम्ही प्रिफर करा. ठीक आहे. त्यामध्ये पण खूप छान पद्धतीने त्यांनी भारताचा भूगोल समजून सांगितलेला आहे. तर ही 3, एक महाराष्ट्रासाठी, भारतासाठी आणि 5वी आणि 11वीची स्टेट बोर्ड. ठीक आहे. हे 3 बुक्स घ्या. याच्या व्यतिरिक्त काही घेऊ नका. अजून एक मी सजेस्ट करतो की मार्केटमध्ये ठोकळा वगैरे अवेलेबल असतो, तर भरपूर मुलं ठोकळा घेऊन तेच वाचण्याचा प्रयत्न करतात. पण मी तुम्हाला एकदम सांगतो की ठोकळा बिलकुल कंबाईन साठी वाचू नका. जर ठोकळा वाचत असाल तर तुम्ही कॉम्पिटिशनच्या आउट ऑफ आहे. ठीक आहे. हे मी यासाठी सांगतो की कॉम्पिटिशन खूप वास्ट होत चालली आहे. मुलं खूप डीप मध्ये जाऊन अभ्यास करायला लागले आहेत, रेफरन्स बुक वाचायला लागले आहेत. आणि जेव्हा इतर मुलं रेफरन्स बुक वाचतायत तेव्हा तुम्ही ठोकळ्यामधून तुम्ही ते ज्ञान घेऊ शकत नाही, जे इतर मुलं बाकी मोठमोठ्या रेफरन्स बुक मधून घेतात. ठीक आहे. ठोकळा इतर जे जिल्हा भरती वगैरे असतात, स्पर्धा परीक्षा, त्यासाठी बेस्ट आहे, पण यासाठी नाही. ठीक आहे. इथे तुम्हाला रेफरन्स बुकच वाचावं लागतील. एका विषयासाठी एक बुक सेपरेटच वाचावं लागेल, तेव्हाच तुम्ही कुठेतरी स्पर्धेमध्ये आहात, असं लक्षात घ्या. त्यानंतर बघा अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स साठी रंजन कोळंबे सरांची इकॉनॉमिक्सची बुक्स येते, ती तुम्ही घ्या. सरांनी त्यामध्ये पण फार समजून सांगितलं आहे. वारंवार रंजन कोळंबे सर यासाठी म्हणतो की खरंच त्यांनी खूप छान पद्धतीने त्यामध्ये दिलेलं आहे आणि भरपूर जे टॉपर्स मुलं असतात ते त्यामध्ये त्यांनी केलेलं आहे. कंबाईन साठी ते सफिशियंट आहे. ठीक आहे. रंजन कोळंबे सरांची इकॉनॉमिक्स आणि भाग 1 देसले सरांचा. ठीक आहे. देसले सरांची जी इकॉनॉमिक्स त्यामधला भाग 1 आणि भाग 1 मधले पण तुम्ही सिलेक्टेड टॉपिक करायचे. ठीक आहे. सिलेक्टेड टॉपिक भाग 1 मधले देसले सरांची. तर हे 2 बुक तुम्ही घेऊन ठेवा. एक रंजन कोळंबे सरांचं इकॉनॉमिक्स आणि दुसरं भाग 1 देसले सरांचं. ठीक आहे. हे 2 बुक सफिशियंट आहे इकॉनॉमिक्स साठी. त्यानंतर चौथा विषय बघा इतिहास. इतिहाससाठी तुम्ही समाधान महाजन सरांची बुक घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास खूप छानपणे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते बेस्ट बुक आहे तुम्ही जर ती वापरली तर. त्यानंतर समाज सुधारकसाठी विपुल थोरमोटे सरांची बुक आहे. ठीक आहे. एकदम बेस्ट बुक आहे. मी त्याला रेफर केली होती, विपुल थोरमोटे सरांची समाज सुधारक. तर समाज सुधारक जर समाधान महाजन मध्ये असेल तर ते तुम्ही तिथून न वाचता विपुल थोरमोटे सरांच्या बुक समाज सुधारक हे सेपरेट वाचा. ठीक आहे. त्यानंतर त्याला जोड म्हणून इतिहाससाठी 11वीची स्टेट बोर्ड वाचून काढा. त्यामधून तुम्हाला काहीतरी नक्कीच मिळेल, कारण की आयोगाने भरपूरसे प्रश्न असे विचारले आहे की तुम्हाला 11वीच्या स्टेट बोर्ड मधून जसेच्या तसे उचललेले दिसतील. ठीक आहे. म्हणून त्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही ते वाचायला, एकदम शॉर्टमध्ये वाचून होईल. पण 11वीची स्टेट बोर्ड नक्की वाचा. ठीक आहे. त्यात भरपूर माहिती दिलेला आहे की इतिहाससाठी तुम्ही जास्त वेळ देऊ नका. म्हणजे जास्त वेळ हा इतिहास या विषयासाठी देऊ नका. एकदम कमी वेळ, सर्वात कमी वेळ जर कोणत्या विषयाचा द्यायचं झालं तर माझं मत इतिहासला द्या. आणि त्यामध्ये पण एकदम सिलेक्टेड टॉपिक, मागच्या प्रश्नपत्रिका आणि तुमचा अंदाज लावून की कशा प्रकारे आयोग प्रश्न विचारतात त्या टॉपिकला जास्त वेळ द्या. ठीक आहे. बाकी इतिहासला जास्त वेळ देऊ नका. इतिहासचा आउटपुट हा आजपर्यंत सगळ्यात कमी आउटपुट आहे आणि सर्व तुम्हाला हेच सांगतील की इतिहास हा विषय स्किप करा. पण मी स्किप करा म्हणणार नाही, कारण की कधी कधी टफ विषयच आपल्याला मेरिट मध्ये नेऊन बसवतो. ठीक आहे. तर नाही काही 15 पैकी 7-8 जरी मार्क मिळाले, 5-6 जरी मिळाले तर ते तुमचं मेरिट ठरवू शकतं. ठीक आहे. स्किप कोणता विषय स्किप नाही करा. स्किप न करता थोडा तरी त्याचा अभ्यास असला पाहिजे, जेणेकरून तुम्ही जेव्हा पेपर सोडता तेव्हा त्यामध्ये ऑप्शनल असतं आणि 4 पैकी तुम्हाला एखादा 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन तेव्हाच आठवेल जेव्हा तुम्ही काहीतरी वाचलेलं राहणार. बरोबर आहे. ठीक आहे. जर तुम्ही काहीच वाचलेलं राहणार नाही तर नक्कीच प्रश्न चुकणार. म्हणून काहीतरी ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यानंतर सायन्स. ठीक आहे. विज्ञान भरपूर मुलांना अवघड वाटतो, पण अवघड वाटण्याचं काही कारण नाही. सर्वात प्रथम सायन्स साठी तुम्ही 6वी ते 10वीची स्टेट बोर्डची बुक वाचा. त्यामध्ये बेसिक आणि चांगल्या पद्धतीने एकदम इमेजेस वगैरे देऊन त्यामध्ये एकदम प्रॅक्टिकली समजवण्याचा प्रयत्न केला, ते तुम्हाला लवकर समजण्यात येईल. त्यानंतर एकदा तुम्हाला स्टेट बोर्ड समजलं आणि तुम्ही वाचलं, त्यानंतर सचिन भास्कर सरांची बुक वाचा. ठीक आहे. 6वी ते 10वीचं स्टेट बोर्ड आणि त्याला जोड सचिन भास्कर सरांची सामान्य विज्ञान, ही 2 तुम्ही प्रॉपर वाचा. सर्वात आधी स्टेट बोर्ड आणि ते वाचून झाली, प्रॉपर समजली की सचिन भास्कर सरांची बुक वाचा. ही 2 जरी केलं तरी सायन्स साठी सफिशियंट आहे. ठीक आहे. सायन्स जास्त मार्काला येतं, ते तुम्हाला त्याला जास्त वेळ द्यावा लागेल समजून घेण्यासाठी. ठीक आहे. इतर विषयांचा वेळ वाचून तुम्ही सायन्सला देऊ शकता. त्यानंतर या इतर विषयापैकी सर्वात महत्वाचा जर कोणता विषय असेल तर तो आहे चालू घडामोडी. ठीक आहे.
काही मुलं चालू घडामोडी एकदम शेवट जसं एक्झाम समजा आता एका महिन्यावर आहे तर आधीच मग ते वार्षिक वगैरे घेऊन चालू घडामोडी वाचायला तयार करतात. असं करू नका. चालू घडामोडी वाचताना तुम्ही कंटिन्युअसली तुमचं वर्षभर ते असलं पाहिजे. तर भरपूर लोक पृथ्वी परिक्रमा वाचतात, पण पृथ्वी परिक्रमा ही मला असं वाटतं की राज्यसेवा करत असेल तरच वाचणं आवश्यक आहे. कारण की त्यामध्ये इतकं डीप आहे की ते कंबाईन साठी तेवढं आवश्यक नाही. तर जे मुलं राज्यसेवा करत असतील त्यांनी ते परिक्रमा मंथली किंवा इयरली घेतली पाहिजे. जर फक्त कंबाईन साठी म्हणायचं झालं तर सिम्प्लिफाईड, ठीक आहे, जे 3-3 महिन्याचे सिम्प्लिफाईड आहे ते घेत चला. म्हणजे तुमचं 3-3 महिन्याने अभ्यास होत जाईल आणि एकत्र तुमच्यावर बर्डन येणार नाही. पण ज्यांना असं वाटत असेल की ते एकत्र पण करू शकतात तर ते वार्षिक सिम्प्लिफाईड पण घेऊ शकतात वार्षिकी. पण माझं म्हणणं राहील की 3-3 महिन्याची जी येत राहते ती सिम्प्लिफाईड तुम्ही घ्या करंट अफेअर्स साठी, ठीक आहे. सिम्प्लिफाईड बेस्ट आहे, एकदम सोप्या भाषेत आणि कलरफुली चांगलं त्यांनी दिलेलं असतं. चांगलं कलरफुल बुक आहे, त्यामुळे आपल्याला वाचण्याची एक आवड निर्माण होते की वाचूशा वाटतात. त्यानंतर सर्वांना अतिशय अवघड वाटणारा विषय म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता. गणित आणि बुद्धिमत्तासाठी तुम्हाला लागेल ते म्हणजे प्रॅक्टिस ही फार आवश्यक आहे, ठीक आहे, गणित आणि बुद्धिमत्तासाठी. तर त्यासाठी एकमेव बुक म्हणजे सचिन ढवळे सरांची बुक एकदम बेस्ट. ही त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही वाचण्याची गरज नाही, ठीक आहे. त्याला जोड म्हणून तुम्ही जर नाही समजलं त्यांचे सरांचे व्हिडिओ पण आहेत किंवा युट्यूबवर इतर कोणाचे व्हिडिओ असतील ते तुम्ही त्याला जोड म्हणून पाहू शकता. पण ती बुक जर तुम्ही केली तर तुम्हाला खूप छान मार्क्स येतील नक्कीच. मी पण ती वाचली होती सचिन ढवळे सरांची, त्याच्यातूनच खूप सारे उदाहरणार्थ वगैरे सॉल्व्ह केला. तर खूप छान बुक आहे ती, ठीक आहे. तर ती एक बुक तुम्ही जर वाचले तर तुमचं मॅथ्स आणि रिझनिंग सॉल्व्ह होऊन जातं. दुसरीकडे अजून एक सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो की हे बुक्स वाचताना एका विषयासाठी एकच बुक्स वाचायची, ठीक आहे. जसं आता मॅथ्स आणि रिझनिंग साठी सचिन ढवळे सर तीच घ्यायची. आता असं नाही की मग तुम्ही अजून दुसरी कोणती बुक घेता, एसचनची इंग्लिश एडिशन किंवा दुसरे कोणते घेता, तर त्यामधून काय होतं, मॅथ्स साठी तर तुम्ही एकच वाचायला पाहिजे. कारण की प्रत्येकाचे फॉर्म्युले लिहिण्याची पद्धत, सॉल्व्ह करण्याची पद्धत वेगवेगळी असते. ती जर तुम्ही वेगवेगळ्या पुस्तकातून घेण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी तुम्हालाच कन्फ्युजन क्रिएट होतं. मग त्या सरांनी हा फॉर्म्युला वापरला होता, या बुकमध्ये हा फॉर्म्युला दिला आहे. तर खास करून मॅथ्स साठी, ठीक आहे, तुम्ही एकच बुक वाचा सचिन ढवळे सरांची. मॅथ्स साठी तुम्ही फालतूचे जास्त व्हिडिओ पण बघू नका इतर वेगवेगळ्या सरांचे, ठीक आहे. एखादंच कुणाचं तरी बघा, कारण की ते कन्फ्युजन होत असतं मुलांमध्ये. मी बघितलेलं आहे की जेव्हा मुलं वेगवेगळ्या सरांचं वेगवेगळे पुस्तक घेऊन जेव्हा मॅथ्स करतात तेव्हा त्यांनाच कन्फ्युजन होतं की यार हा प्रश्न मी ब्लड रिलेशन काय म्हणतात वर्कचा वगैरे किंवा पर्सेंटेजचा वगैरे ह्या फॉर्म्युला सॉल्व्ह केला, या बुकमध्ये असं केलं आहे. तर ते कन्फ्युजन व्हायला नको. जेव्हा तुम्ही एकाच पुस्तकातून अभ्यास करता एकाच विषयाचा तेव्हा प्रॉम्प्टली तुमच्या माइंडमध्ये एकदम सेट होऊन जातं आपण काय वाचलं, काय फॉर्म्युले वाचले, ठीक आहे. तर ते व्हिडिओ तुम्हाला लवकर आठवतं. नाही तर पेपरच्या वेळेस पण कन्फ्युजन होतं की यार हा प्रश्न मी या बुक मधून वाचला की त्या बुक मधून वाचला, फॉर्म्युला कोणता वापरू काय वापरू. तर त्यासाठी, ठीक आहे. तर हे झालं गणित आणि बुद्धिमत्तासाठी. तर ही झाली संपूर्ण 7 विषयासाठी पूर्ण बुक लिस्ट एकदम बेस्ट. या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही वाचण्याची गरज नाही आणि तुम्ही काही सजेस्ट केलं तर ती पण काही घेण्याची गरज नाही. तुम्ही यातूनच खूप छान प्रकारे अभ्यास करू शकता. याला जोड म्हणून जेव्हा तुमची सर्व पुस्तके वाचून होईल त्यानंतर याला जोड म्हणून कंबाईंड पूर्व परीक्षेच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्हाला सॉल्व्ह करणं फार आवश्यक आहे. आणि त्यासाठी अप्पा हातमुले सरांची बुक येते, ठीक आहे. पूर्व परीक्षेचं विश्लेषण आहे त्यांनी केलेलं आहे अप्पा हातमुले सरांनी, तर ते घ्या, ते फार बेस्ट आहे. ते जर केलं तुम्ही आणि एवढे ते पुस्तक छान प्रकारे वाचले तर नक्कीच तुम्ही मेरिट लिस्ट मध्ये लवकरात लवकर या. आणि अजून एक मी माझ्याकडून सांगतो की हे पुस्तक वारंवार रिवाइज करा, ठीक आहे. म्हणजे एकच पुस्तक, ते म्हणतात ना मिनिमम बुक मॅक्झिमम रिव्हिजन, ठीक आहे. तर तोच फंडा वापरा. कमीत कमी बुक आणि मॅक्झिमम त्याची रिव्हिजन झाली पाहिजे, तर ते नक्कीच तुम्ही तुमच्या यशापर्यंत पोहोचू शकता. जास्त काही मार्ग अवघड नाही. इथंच कुठेतरी मुलं चुकतात, ठीक आहे. यावर मी नक्कीच नंतर व्हिडिओ बनवतो की अभ्यास करताना काय गोष्टी लक्षात ठेवायचा आणि आपण कुठं चुकतो, आपलं डायरेक्शन कुठं थोडीशी कमी पडते आणि का मेरिट लिस्ट मध्ये येत नाही, त्याचे काही कारण आहेत, ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू. बघा, जे कोणी नवीन अभ्यास करणारे मुलं असतील किंवा ज्यांनी आता अभ्यास सुरू केलेला असेल तर त्यांच्यासाठी सांगतो की तुम्ही आधी जे सोपे विषय आहेत ते आधी लवकर संपवून टाका. कारण की तुम्हाला एकदा ते विषय संपले की एक कॉन्फिडन्स येतो की आपले 2 विषय झालेले आहेत आणि नंतर तुम्ही जे बाकी विषयाला त्यांना वेळ देऊ शकता. तर पॉलिटी आणि जॉग्राफी थोडेसे
सोपे म्हणता येत नाही, पण इंटरेस्टिंग आणि तुम्हाला आवड निर्माण होईल असे विषय आहेत. तर अभ्यास करताना हे 2 विषय आधी संपवण्याचा प्रयत्न करा. खूप छान विषय आहेत, तुम्हाला इंटरेस्ट तयार होत जातो तुम्ही वाचत राहता तेव्हा. आणि कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना स्वतः त्यामध्ये इंटरेस्ट घेऊन अभ्यास केलेला तरच अभ्यास होतो. ठीक आहे, जर आपण काय फक्त वाचायचं म्हणून वाचायचं आणि बुक संपवायची, तसं करू नका. एक इंटरेस्ट घेऊन त्या विषयामध्ये तुम्ही शिरा, तेव्हाच नक्की तुम्हाला जाणवेल की आपण ज्या दिशेने चाललो योग्य दिशा आहे. ही झाली आपली कंबाईन साठी बुक लिस्ट. तर तुम्हाला आणखी काही शंका असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम ID ला मेसेज करू शकता, खाली दिलेली आहे, किंवा खाली कमेंटमध्ये पण तुम्ही तुमचे क्वेश्चन सांगू शकता. मी नक्की रिप्लाय देईन. ठीक आहे, सध्याची तुम्हाला बुक लिस्ट समजली असेल तर जे मित्र आता नवीन असतील MPSC मध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांना नक्की हे शेअर करा. बाकी आवडलं असेल तर सबस्क्राईब करा. बाकी काही नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.